मुलांनो, आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील पेज नंबर 4 बघा, पेज नंबर 4 वरील वर्ड्स फ्रॉम लेटर्स हा घटक आपण बघणार आहोत. इथं काय लिहिले बघा, रीड अलाउड द नेम्स ऑफ द लेटर्स ऑन द कार्ड्स. कार्डावरील इंग्रजी अक्षरांची नावे मोठ्याने वाचा असं म्हटलं. आता या ठिकाणी आपल्याला ए टू झेड असं कॅपिटल लेटर्स सगळे दिलेत बघा. ए टू झेड कॅपिटल लेटर्स आहेत आणि या ठिकाणी ए टू झेड हे स्मॉल लेटर्स आहेत. ए टू झेड स्मॉल लेटर्स म्हणजे लहान लिपी आहे. ही आहे मोठी लिपी आणि ही आहे लहान लिपी. या दोन्ही लिपीमध्ये आपल्याला ए टू झेड ही अक्षरे इथं लिहून दाखवलेली आहेत. आता आपण काय करायचं आहे बघूया. आता आपल्याला यातला पहिला प्रश्न जो दिला आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की ही सगळी अक्षरं तुम्ही काय करायची आहेत, मोठ्याने वाचायची आहेत. कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स हे पहिल्यांदा मोठ्याने क्रमाने वाचायचे आहेत. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे बघूया. से द नेम्स ऑफ द लेटर्स ए टू झेड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल म्हणजे काय तर क्रमाने. जो क्रम आहे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, तर या क्रमाने किंवा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, तर अल्फाबेटिकल क्रम झाला हा. म्हणजे अल्फाबेटिकल क्रमाने तुम्ही ही अक्षरं म्हणायची आहेत. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे बघूया. फॉर्म पेयर्स से ए झेड इन पेयर्स इन डिफरंट वेज, म्हणजे वेगळ्या पद्धतीनं आपण ही अक्षरं वाचायची आहेत. कोणती वेगळी पद्धत, तर इथं दिलेली आहे बघा ती पद्धत. ही बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल, म्हणजे दोन दोन अक्षरांच्या जोड्या केल्यात. जवळच्या दोन दोन अक्षरांच्या काय केलेल्या आहेत, जोड्या केलेल्या आहेत. आता ईला एफ घेतलेला आहे इथं, जी एच आय जे के एल एम एन, नंतर ओमध्ये पी घ्यायचं आहे, क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय झेड. इथं पण तसंच आहे. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय झेड, म्हणजे दोन दोन अक्षरांच्या जोड्या इथं करायच्या आहेत, लगतच्या दोन अक्षरांच्या. त्यानंतर इथं काय सांगितलं आहे बघूया आपण. ए बी सी डी म्हणजे दोन दोन अशा जोड्या करायच्या आहेत. ए बीची सी डी बघा, ए बी सी डी, नंतर ई एफ जी एच आय जे के एल, अशा जोड्या इथं दाखवल्याप्रमाणे करायच्या आहेत. या लेटरच्या पण आणि या लेटरच्या पण करायच्या आहेत. त्यानंतर आता आपण खाली बघूया. इथं काय दिलेलं आहे. इथं काय दिलं आहे बघा. एला 1 म्हटलेलं आहे, म्हणजे ए 1 बी 2 सी 3 डी 4 ई 5, असं प्रत्येक अक्षराला एक एक अंक द्यायचा ओळीनं क्रमानं. प्रत्येक अक्षराला क्रमाने एक एक अंक द्यायचा आणि तो त्याच्यासमोर असा या पद्धतीनं लिहायचा आहे. त्यानंतर कॅपिटल लेटर्सला पण आणि स्मॉल लेटर्सला पण या पद्धतीनं करायचं आहे. प्रत्येक अक्षराच्या पुढं अंक लिहायचा. एला 1 बीला 2 सीला 3 याप्रमाणे. त्यानंतर आता यानंतर बघूया आपण इथं काय केलेलं आहे. या ठिकाणी ए बी सी डी अशा पट्ट्या तयार केलेल्या आहेत कागदावरती, कार्डशीटवरती. या पद्धतीने केले आहेत, या पद्धतीने केले आहेत. म्हणजे कार्डशीटवरती वेगवेगळ्या आकारामध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, रंगामध्ये, वेगवेगळ्या अक्षरांचा थोडासा डिझाईन करून असं ए टू झेड काय केलेले आहेत, अक्षर लिहिलेले आहेत. आणि ते आपण कसं वर्गामध्ये शब्द चित्र कार्ड लावतो ना, त्या पद्धतीने लावण्यासाठी हे केलेलं आहे. आता या पानावरील तुम्ही हा प्रश्न आणि हा प्रश्न वहीमध्ये सांगितलेल्याप्रमाणे लिहायचा आहे. यामध्ये ए बी सी डी अशा जोड्या करायच्या. यामध्ये ए बी
सी डी अशा जोड्या करायच्या. यामध्ये एला 1, बीला 2, सीला 3 याप्रमाणे लिहायचं आहे. आणि यामध्ये काय केलेलं आहे बघा, ए झेड म्हणजे पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर. बघा, ए झेड, बी वाय, सी एक्स, डी डब्ल्यू, ई फी म्हणजे शेवटचं पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर, दुसरं अक्षर शेवटून दुसरं अक्षर याप्रमाणे जोड्या लावायच्या आहेत. इथं पण बघा, ए झेड, बी वाय, सी एक्स, डी एफ, ई फी याप्रमाणे जोड्या लावून या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. त्या जोड्यासुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. आता आपण काय करूया, पुढच्या पेजवरती जाऊया. बघा, पेज नंबर 5 आहे हा, पेज नंबर 5. आता या पानावरती काय बघा सांगितलेलं आहे इथं तुम्हाला. इथं काय सांगितलेलं आहे, यूज द लेटर कार्ड्स टू फॉर्म वर्ड्स. म्हणजे आपल्याला जे आपण अक्षरं बघितली मगाशी अगोदरच्या पानावरती ते ए टू झेडची अक्षर बघितली, त्या अक्षरांचा उपयोग करून आपल्याला काय करायचे आहेत, शब्द तयार करायचे आहेत. ती अक्षर कार्ड जुळवून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. ते शब्द त्यांनी इथं करून दाखवलेले आहेत बघा. पहिला काय केलेलं आहे, एम ए आणि एन, एम ए आणि एन ही 3 अक्षरं घेतली आणि 3 अक्षरं घेतल्यामुळं मॅन हा शब्द इथं तयार झालेला आहे. आता इथं सुद्धा आपण शब्द तयार करायचा आहे. ई आणि टी त्यांनी दिलेला आहे. इथं कोणतं अक्षर बसेल, तर नेट बसेल, एन ई टी नेट, एन ई टी नेट बसेल. इथं आय दिलं आहे मध्ये, आपण इथं बी लिहूया, बी आय जी बिग. इथं ओ आहे मध्ये, बघूया, एच ओ टी हॉट हा शब्द तयार होतो इथं. इथं मध्ये यू दिलेला आहे, ओ यू टी आउट याप्रमाणे शब्द तयार होतो इथं. इथं ए आणि ई आहे, आपण एन ए एम ई नेम हा शब्द तयार केला इथं. इथं ई आणि ई दिले, पहिलं आणि तिसरं अक्षर गाळलेलं आहे, एच ई आर ई असा शब्द इथं तयार होतो. नंतर इथं आय आणि ई दिलेला आहे, इथं एल आय के ई असा शब्द तयार होतो. इथं ओ आणि ई दिलेला आहे, आपल्याला आर ओ एस ई रोज हा शब्द इथं तयार करता आला. इथं यू आणि ई दिलेला आहे, एम यू टी ई म्यूट हा शब्द इथं तयार झालेला आहे. इथं एल एल दिले, आपण बी ए एल एल बॉल हा शब्द तयार करू शकतो. एस आणि टी दिले, एन ई एस टी नेस्ट शब्द तयार झाला. नंतर सी आणि के दिले, सी ओ सी के कॉक हा शब्द इथं तयार झालेला आहे. आता खाली काय दिले बघा 5मध्ये, फॉर्म ग्रुप्स, ट्राय टू टेक द लॉंगेस्ट वर्ड ऑफ यू कॅन, प्रेझेंट द वर्ड इन द क्लासरूम, होल्डिंग द कार्ड्स इन द करेक्ट ऑर्डर. आता आपण जेव्हा वर्गात असतो ना, तेव्हा ही कृती आपण नक्कीच करतो किंवा केली असते. आपल्याकडे ही कार्ड आहेत. काय केलेलं आहे त्यांनी, एम आणि वाय हे 2 कार्ड घेतलेत आणि माय शब्द तयार केला आहे. त्यानंतर टी एच आय एन जी थिंग हा शब्द तयार केलेला आहे. एन ओ टी आउट हा शब्द तयार केलेला आहे. एम ओ एन के ई वाय मंकी शब्द तयार केलेला आहे. व्ही ई जी ई टी ए बी एल ई एस हा शब्द व्हेजिटेबल्स हा शब्द इथं तयार केलेला आहे. म्हणजे आपण जे ए टू झेड मुळाक्षरं शिकलो, त्या मुळाक्षरातील अक्षरं घेऊन, त्या मुळाक्षरातील अक्षरे घेऊन 2 अंकी, 2 अक्षरी, 5 अक्षरी, 3 अक्षरी, 6 अक्षरी असे प्रत्येक अक्षरं घेऊन आपल्याला जास्तीत जास्त शब्द इथं बनवायचे आहेत. आणि ते शब्द तुम्ही काय करायचे, तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहायचे आहेत. तुम्ही इथं काय करा, एक 25 शब्द इथं लिहा. नंतर मी स्वाध्यायामध्ये देते तुम्हाला ते, तर तुम्ही ते वाचा आणि त्याप्रमाणे करा. तुम्ही आता पहिल्यांदा काय करायचं, पुस्तकामध्ये हा तक्ता पूर्ण करायचा. याप्रमाणे मी केलेल्याप्रमाणे पुस्तकामध्ये हा तक्ता पूर्ण करा आणि हाच तक्ता परत तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहायचा आहे. हे चौकटीतले जे शब्द आहेत, हे शब्द तुम्ही सगळे शब्द असं तयार करून वहीमध्ये तुमच्या लिहायचे आहेत. ठीक आहे, आता आपण पुढच्या पानावरती जाऊया. बघा इथं काय म्हटलेलं आहे, गार्डन ऑफ वर्ड्स, गार्डन ऑफ वर्ड्स. गार्डन म्हणजे काय, तर बाग. कशाची बाग आहे बरं इथं, इथं बाग आहे ती शब्दांची बाग आहे. ही जी बाग दिलेली आहे ती बाग आहे ती शब्दांची बाग आहे. तर कोणते शब्द आहे त्याच्यामध्ये मी थोडेसे वाचते, तुम्ही पण ते शब्द वाचायचे आहेत. ए अँड ॲट बिगॅन बट केम कम कुड क्राय
डू. इझिली 5. गेव, हँड, हर, आय, इन, इट, लाईकड, लुकड. मेनी, मोर, नॉट, नाव, ऑफ, वन, ओनली, आउट, पुट, क्विकली. सेड, शॅल, शी, स्माइल, स्माइल्ड, सम, टेक, 10, द, देअर. टाईम, टू, टू, टुक, टू. वॉन्टेड, वॉज, वॉट, विल, वुड. ह्याप्रमाणे इथे शब्द दिलेले आहेत. ते शब्द पहिल्यांदा तुम्ही वाचा. ते शब्द वाचा आणि त्याच्या खाली थोडे प्रश्न दिलेत. कोणता प्रश्न आहे पहिला? लिसन केअरफुली अँड टिक ऑफ द वर्ड्स इन युअर चार्ट. म्हणजे काय तर या ठिकाणी दिलेले शब्द या चार्टमध्ये शोधायचे आहेत, या चौकटीमध्ये शोधायचे आहेत आणि टिक करायचं आहे. आता पहिला शब्द आहे तो अँड आहे. अँड, तो अँड शब्द याच्यामध्ये कुठं आहे? इथं आहे. तर त्या अँड शब्दाला काय करायचं आहे आपण? या चौकटी, हा अँड शब्द जो आहे तो अँड शब्द शोधून या चौकटीमध्ये त्याला अंडरलाईन करायचं आहे आपण. दुसरा आहे तो बट. बट शब्द शोधायचा, त्याला अंडरलाईन करायचं. वन शब्द आहे खाली, तो वन शब्द आपण शोधायचा आहे. वन शब्द कुठं आहे बघा? इथं आहे. तो त्याच्या खाली अंडरलाईन करायची आहे. 5 शब्द कुठं आहे बघा? 5 शब्द तो शोधायचा आहे. त्या शब्दाखाली काय करायचं आहे आपण? असे अंडरलाईन करायचे आहे. म्हणजे यातल्या प्रत्येक शब्दाच्या या तक्त्यामध्ये शोध घ्यायचा शब्दाचा आणि या तक्त्यामध्ये हे शब्द शोधून त्याच्या खाली काय करायचं आहे? अंडरलाईन. इथं इट आहे, इटच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे. THERE, देअर हा शब्द आहे. तो शब्द आपण शोधायचा आहे. देअर शब्द कुठं आहे बघा? देअर शब्द, आणि त्या शब्दाच्या खाली असं अंडरलाईन करायचं आहे तुम्ही. ठीक आहे. आता आपण काय करूया? आता दुसरा आकडा बघूया. फाइंड ऑल द 3 लेटर वर्ड्स म्हणजे काय? अँड कॉपी देम इन युअर नोटबुक. म्हणजे या तक्त्यातील आपण 3 अक्षरी शब्द शोधायचे आहेत. या तक्त्यातील 3 अक्षरी शब्द शोधायचे आहेत. म्हणजे कोणते? तर अँड आहे, त्यानंतर क्राय आहे, त्यानंतर हर आहे, त्यानंतर वन आहे, नॉट आहे, नाऊ आहे, शी आहे, 10 आहे, पुट आहे, आऊट आहे. असे सगळे 3 अक्षरी शब्द शोधायचे आणि लिहायचे आहेत आपल्या वहीमध्ये. या तक्त्यातील 3 अक्षरी शब्द शोधून आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत, असं या दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितले बघा? फॉर्म एनी पोयम, से लाईन दॅट हॅज द वर्ड. रीड द वर्ड म्हणजे पहिला हे शब्द सगळे वाचायचे आहेत आणि हे शब्द कोणत्या कोणत्या कवितेमध्ये आलेले आहेत ते पाहायचं आहे. हा प्रश्न आपण राहू दे, सोडून देऊया जरा. ते आपण समोर असतो म्हणजे आपण हा प्रश्न केला असता. पण तुम्ही काय करायचं आहे? हा प्रश्न 1 आणि हा प्रश्न 2 सुद्धा आपल्या वहीमध्ये व्यवस्थित पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया? पुढच्या पानावरती जाऊया. आता या पानावरती काय आहे बघा? वन ॲट ए टाईम. वन ॲट ए टाईम. इथे एक छोटीशी गोष्ट दिलेली आहे. ती गोष्ट पहिल्यांदा मी वाचते. गोष्ट वाचते, तुम्ही चित्र पण बघा. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. प्रिया लाईकड स्वीट्स. प्रिया लाईकड स्वीट्स. हर ग्रॅनी हॅड अ जार फुल ऑफ स्वीट्स. शी गेव प्रिया 1 स्वीट ॲट अ टाईम. बट प्रिया वॉन्टेड मोर, many, many more. She quickly put her hand in the jar of sweets. She took 1, 2, 5, 10, many. But her hand was stuck in the jar. She could not take it out. She began to cry. Oh, what shall I do? Let go of sweets, said her granny. Priya let go of some sweets. Still her hand would not come out. She let go of some more sweets. Now there was only one in her hand. Her hand came out of the jar easily. She began to smile and looked at the granny. Granny smiled too. Priya said, "Now I will take only one at a time." काय सांगितले बघा या गोष्टीमध्ये? या चित्रांकडे लक्ष द्या. पहिल्या चित्रामध्ये ही प्रिया नावाची मुलगी आहे आणि प्रिया नावाच्या मुलीला तिच्या आजीनं काय केलेलं आहे? बरणी भरून चॉकलेट्स दिलेले आहेत, स्वीट्स दिलेले आहेत खाण्यासाठी आणि तिला घ्यायला सांगितलेले आहेत बरणीत हात घालून. प्रियानं काय केलेलं आहे? तिला आवडतात चॉकलेट खूप, पण आजीनं काय सांगितलं आहे? प्रिया, या बरणीतून काढताना
एक एकच चॉकलेट तू बाहेर काढ. पण प्रियानं काय ऐकलं नाही आणि प्रियानं त्या बरणीत हात घातला आणि मूठ भरून चॉकलेट्स घेतलेले आहेत. पण तिचा हात काय झाला, बरणीमध्ये अडकला आहे. तिचा हात बरणीमध्ये अडकला का अडकला, तर तिनं मूठ भरून चॉकलेट्स घेतले. हात तिचा मोठा झाला, फुगला आणि हात बरणीतून बाहेर येईना. मग तिच्या मनात काय आलं की यातले आपण काही चॉकलेट्स सोडून देऊया, काही चॉकलेट्स खाली टाकूया बरणीमध्ये आणि काहीच वर घेऊया. म्हणून तिनं काही चॉकलेट सोडले खाली बरणीमध्ये आणि थोडे चॉकलेट हातात ठेवले आणि काढायचा प्रयत्न केला. तरीसुद्धा तिचा हात बाहेर येईना, हात तिचा बरणीमध्ये अडकलाच. शेवटी तिनं काय केलं आणि ठरवलं अजून आपण ह्याच्यात ते चॉकलेट्स बरणीमध्ये टाकून देऊया. आणि अशा करत करत तिच्या हातामध्ये फक्त एकच चॉकलेट्स राहिला, फक्त एकच चॉकलेट राहिला. आणि मग तिनं काय केलं, ते चॉकलेट बाहेर काढलं आणि तिचा हात आपोआप बाहेर आला हातात एकच चॉकलेट घेऊन. आणि मग तिच्या लक्षात आलं की आपली काय गंमत झाली. आणि तिने परत आजीकडे हसत हसत पाहिलं. आजीसुद्धा हसली. आणि मग ती काय म्हटली, प्रिया काय म्हटली, आजी की आता मी काय करेन, या बरणीतून एक एकच चॉकलेट बाहेर काढेन, या बरणीतून एक एकच चॉकलेट बाहेर काढेन. ठीक आहे. आता आपण काय करूया, इथं आज थांबूया. आज आपण इथं थांबूया.